अग्रीमेंटवर बाब्याच्या सह्या झाल्या ना की तू घराची मालकीण झालीस दोन्ही. देवा कसं होणार आता. बाबूरावांचं मला खरंच खूप काळजी वाटते हो त्यांची. म्हणजे आपलं राहतं घर दुसऱ्याच्या नावावर करून द्यायचं अशी वेळ खरंच सांगते शरदराव वैऱ्यावर सुद्धा येऊ नये हो. वाईट वेळ आली हो तुमच्यावर. पण काळजी करू नका हा. तुम्हीच राहणार आहात या घरात. मी दुसऱ्या कोणालाच या घरात राहू देणार नाही भाडेकरी म्हणून. राहा तुम्ही. फक्त दर महिन्याला मला भाडं तेवढं द्या नाही का. हो. वृंदा तू इथे काय करतेस. अगं अभ्यासाची वेळ आहे ही तुझी. काय हो सदानंदराव. या खुल्या केल्यात ना याच्यावर सह्या करून टाक फक्त. थांबा बाबा. का ग. अच्छा तुला कागदपत्र बघायची आहेत का. बघ बघ बघ. काकू तुम्ही दिलेली मुदत संपायला अजून अर्धा तास बाकी आहे. वृंदा या अर्ध्या तासात काही चमत्कार होणार आहे का. नाही बाबा. काकू तुमचीच इच्छा होती ना काय की दोन्ही आज्यांनी एकमेकींना दिलेलं वचन पूर्ण व्हावं म्हणून. हो पण आता काय फायदा. तुझ्या त्या वहिनीने चंदनाने नकार दिला ना माझ्या सोन्यासारख्या प्रसादला. म्हणूनच मी प्रसादशी लग्न करायला तयार आहे. वृंदा काय बोलतेस तू. बाबा जे योग्य आहे तेच बोलतेय मी. हे कागद एवढे तू परत करून आण. नाही सगळा खर्च मी करेन त्याचा. तू अरे ती लहान आहे रे अजून. तिला काही कळत नाही. हरकत नाही. अगं वृंदा तुझ्यासारखी शिकलेली चांगली मुलगी सून म्हणून आमच्या घरात येणार आम्हाला आमचं भाग्यच उजळलं म्हणायचं नाही का. हाय हँडसम. कशाला फोन केलायस. तू पुण्याला गेल्यापासून ना लिंबूवाडी एकदम बोरिंग वाटायला लागली. तुझी फालतूची बडबड बंद करा नाहीतर तिकडे येऊन गळा दाबीन तुझा. ओ माय गॉड. चालेल त्यासाठी का होईना इकडे ये ना. तू येशील ना. त्या वृंदाचं भूत अजून गेलेलं दिसत नाही डोक्यातनं. सुवर्णा तू काहीही म्हण कमाल आहे या वृंदाची. खरंच ना हे फक्त वृंदाच करू शकते. सारखं आपलं वृंदा वृंदा वृंदा. निदान या घरात तरी त्या वृंदाचं नाव कोणीही घ्यायचं नाही. आय जस्ट हेट हर. पण आता तिचं नाव रोजच घ्यावं लागणार या घरात. तेही सारखं सारखं. आणि तुला जास्त. आमचं काय आम्ही जाऊ अबुधाबीला. पण या घरात तुलाच राहायचंय ना तिच्या बरोबर. तिच्या बरोबर राहायचं. माय फूट. तिचं तर तोंडही बघायचं नाहीये मला. पण बघावं लागेल. वृंदाने प्रसादशी लग्न करायचं फायनली ठरवलेलं आहे. तिने होकार दिलाय. मला देवळात जायचंय. देवळात. हो मी देवाकडे नवस केला होता. वृंदा जर लग्नाला तयार झाली तर मी तुझ्याकडे येऊन नारळ फोडेन म्हणून. मी लगेच येते. एवढी धावपळ कशाला करते. सावकाश फोडू तो नारळ. नाही वृंदा मला खरंच वाटलं नव्हतं की माझी इच्छा इतक्या लवकर पूर्ण होईल. आणि आता नवस पूर्ण झालंय ना मग मी टाळाटाळ कशाला करू त्याच्यात. मी लगेच येते. अरे असं काय करतोयस. वृंदाने तुझ्याशी लग्न करायला होकार दिलेला आहे. अजून किती क्लिअरली सांगू मी तुला. वृंदा तुझ्याशी लग्न करायला तयार झालेली आहे. तेही आनंदाने. हो माझ्या सासूबाईंनी बाबूराव काकड्यांसमोर 3 अटी ठेवल्या होत्या. पहिली अट अशी होती की तुझ्या आणि चंदनाच्या लग्नासाठी जो खर्च झालाय म्हणजे 3 लाख रुपये ते परत द्यावेत. ते जर जमणार नसेल तर दुसरी अट अशी होती की बाबूराव काकड्यांचं घर सासूबाईंच्या नावावर करायचं. आणि तीही अट जमत नसेल तर तिसरी अट अशी होती की वृंदा आणि तुझं लग्न करायचं. तर वृंदाने तिसरी अट मान्य केली.